नमस्कार मित्रांनो. माझं नाव डॉक्टर अनिकेत ओसवाल. मी एक कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबिटॉलॉजिस्ट आहे पुण्यातून. तर आपण आज जाणून घेणार आहोत औषधोपचार, पोटात अस्वस्थता जाणवणे काय करावे ते येते आहे. आपल्याला माहित आहे अनेक औषधे विविध आरोग्य परिस्थितींसाठी प्रभावी असताना पोटातील अस्वस्थतेसह अप्रिय दुष्परिणाम होऊ शकतात. ही अस्वस्थता मळमळ, छाती जळजळ, अपचन किंवा पोटात पेटके म्हणून प्रकट होऊ शकते. तर या अस्वस्थतेतील पोटातील कारणे काय आहेत? तर आपण हे जाणून घेऊया. औषधाचा प्रकार आणि वैयक्तिक घटक पोटाच्या अस्वस्थतेची तीव्रता आणि स्वरूप प्रभावित करू शकतात. जसं की नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज एनसेड्स म्हणजे ॲस्पिरिन, आयबुप्रोफेन आणि नॅप्रोक्सिन हे पोटाच्या अस्तरांना त्रास देऊ शकतात. ज्यामुळे अल्सर आणि जळजळ होण्याचा धोका वाढतो. त्याच्यामुळे पेशंटला उलट्या, पोटात दुखणं, गॅसेस होणं हे लक्षणं दिसू शकतात. प्रतिजैविक ही औषधे आतड्याच्या बायोटामध्ये व्यत्यय आणू शकतात, ज्यामुळे अतिसार किंवा फुगणे यासारख्या पाचक समस्या उद्भवू शकतात. म्हणजे प्रोबायोटिक्स. तिसरी औषधे म्हणजे लोह सप्लिमेंट्स. बद्धकोष्ठता आणि पोटदुखी निर्माण करण्यासाठी लोह हे कुख्यात आहे. तर या तिन्ही औषधींमुळे आपल्याला पोटाची समस्या जाणू शकते आणि अस्वस्थता जाणू शकते. तर आपण काय करावे? काही मदतीसाठी धोरणे. अनेक रणनीती औषधांमुळे पोटातील अस्वस्थता कमी करण्यास मदत होऊ शकतात आणि ते मदत करू शकतात. पहिली गोष्ट, औषधे हे नेहमी अन्नासोबत घ्या. अन्न हे बफर म्हणून काम करते आणि औषधांच्या त्रासदायक परिणामांपासून पोटाच्या अस्तरांचे संरक्षण करते. वेळेचा विचार करा. सूचना परवानगी देत असल्यास रात्री जेवणानंतर औषधे घ्या. जसे डॉक्टरांनी तुमच्या सांगितलेले आहे, की जेवणाआधी घ्या, की जेवणानंतर घ्या. त्याच्यानुसार औषधे वेळेवर घेणं हे महत्त्वाचं आहे. तिसरा महत्त्वाचा पॉइंट, पर्यायांबद्दल विचारा. संभाव्य दुष्परिणामांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही चर्चा केली पाहिजे. ज्याच्याने काही प्रकारांमध्ये पोटदुखीचा कमी धोका असलेली वैकल्पिक औषधे लिहून दिली जाऊ शकतात. जसे की जर तुम्हाला डायबिटीज असेल, तर डायबिटीजमधले काही मेडिसिन्स, काही औषधे जसं की मेटफॉर्मिन किंवा वोगलीबोज हे पोटाला अस्वस्थता करू शकतात. तर आपण जर डॉक्टरांना आधीच कल्पना दिली, की मला ही समस्या आहे, तर त्याचे वैकल्पिक औषधे डॉक्टर्स तुम्हाला लिहून देऊ शकतात. अजून एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे हायड्रेटेड राहा. डिहायड्रेशनमुळे पोटाची अस्वस्थता ही वाढू शकते आणि चांगले हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभर भरपूर द्रव प्या. डिहायड्रेशन म्हणजे अ, जेवढं शरीरात पाण्याची गरज आहे, त्याच्यापेक्षा अगर तुम्ही पाणी कमी पीत असणार आहे, तर त्याच्याने पोटाची अस्वस्थता वाढू शकते. तर नेहमी बॉडीमध्ये, तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा. जेवणाच्या 1 तासानंतर आणि जेवणाच्या 1 तासाआधी जास्त पाणी प्या. लगेच जेवणानंतर कधी पाणी पिऊ नका. त्याच्याने पोटाची अस्वस्थता वाढू शकते. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओलंड आहार. पोटदुखीच्या वेळी सौम्य आहार घ्या. यात टोस्ट, तांदूळ, केळी आणि सफरचंद यासारख्या सहज पचण्यासारख्या पदार्थांचा समावेश हवा आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पोटांच्या तक्रारी घेऊन असतात, त्यावेळेस आहारामध्ये जड आहार न घेता हलका आहार घेतला पाहिजे. जसं की टोस्ट, तांदूळ, त्याच्यानंतर केळी आणि सफरचंद हे सारख्या सहज पचण्यासारख्या गोष्टी खाल्ल्या, की पोटाच्या समस्या कमी होतात. ओव्हर द काउंटर औषधे, जसं की अँटासिड्स किंवा हिस्टामिन H2 ब्लॉकर्स, म्हणजे तुम्ही नेहमी ऐकून असणार किंवा रॅन्टॅक किंवा जेलुसिल किंवा डायजिन हे सिरप. तर हे काही ओव्हर द काउंटर्स औषधे हे पोटातील आम्ल निष्प्रभ करण्यात आणि ही छातीतील जळजळ कमी करण्यात मदत करतात. ही औषधे मी तुम्हाला सांगणार, की हे पण औषधं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या. कारण की काही-काही औषधांचे दुष्परिणाम हे होऊ शकतात. काही महत्त्वाचे मुद्दे, अस्वस्थते तीव्रता. पोटात अस्वस्थता तीव्र, सतत किंवा उलट्या आणि रक्तरंजित मळ किंवा काळी मळ यासारखी इतर लक्षणे असल्यास ताबडतोब तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे काही गोष्टी अधिक गंभीर असण्याची चिन्हे असू शकतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर पोटात फार दुखत असेल किंवा उलट्या होत असेल सतत,
किंवा उलट्यांमध्ये रक्त येत असेल किंवा काळ्या रंगाची उलटी होत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना संपर्क करा. याचा अर्थ की पोटात नक्कीच काही मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवणं आणि त्यांची सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. जसं की अल्सर असू शकतो किंवा पोटामध्ये ब्लीडिंग होऊन अल्सर रप्चर झालेला असू शकतो. इसोफेजल व्हेरायसिस नावाचा एक प्रॉब्लेम असतो, तो असू शकतो. तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांची सल्ला घेणं हे महत्त्वाचं आहे. दीर्घकालीन वापर. दीर्घकालीन औषधांच्या प्रत्येक डोसाने तुम्हाला पोटात अस्वस्थता येत असल्यास तुमच्या डॉक्टरांशी वैकल्पिक उपचार पर्यायांवर विचार करा, चर्चा करा. म्हणजे काही औषधं हे बऱ्याच काळांसाठी घ्यावी लागतात आणि त्याचे साइड इफेक्ट्स म्हणजे दुष्परिणाम हे तुम्ही डॉक्टरांशी डिस्कस केले पाहिजे. ज्याच्याने डॉक्टर तुम्हाला त्याच्यातले वैकल्पिक उपचार हे सुचवू शकतात किंवा तुम्हाला वैकल्पिक उपचार देऊ शकतात. लक्षात ठेवा, तुमच्या डॉक्टरांनी शिफारस केल्याशिवाय ओव्हर द काउंटर औषधांसह स्वतःची औषध उपचार करू नका. औषधोपचारांचे दुष्परिणाम आणि व्यवस्थापन रणनीतींबाबत वैयक्तिकृत सल्ल्यासाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घ्या. म्हणजे ओव्हर द काउंटर मेडिसिन घेण्यापेक्षा तुम्ही नेहमी डॉक्टरांची सल्ला घेऊन मेडिसिन घेतलं तर त्यात नुकसान होणार नाही. तुम्हाला कुठलाही दुष्परिणाम होणार नाही आणि साइड इफेक्ट्स म्हणजे जे औषधांमुळे होणारे दुष्परिणाम आहे, ते बी होणार नाही. काही महत्त्वाच्या अजून गोष्टी जसं की तुम्हाला डोकं दुखायला लागलं किंवा चक्कर यायला लागली किंवा छातीत दुखायला लागलं, तर आपण सहज ॲसिडिटी समजून गोळी घेतो. तर ही पण एक गंभीर बाब आहे. कारण की काही वेळेस ही लक्षणे सिव्हिअर प्रॉब्लेम्सची असू शकतात, जसं की मेजर प्रॉब्लेम जसं की हार्ट अटॅक किंवा ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम असण्याची लक्षणे बी असू शकतात. तर नेहमी तुम्ही सल्ला घेऊनच औषधे घेणं हे मी सुचवेल. त्याच्यानंतर जेवण हे वेळेवर करा आणि जेवण हे लिमिटेड पोर्शनमध्ये करा. ओव्हर ईटिंग तुम्ही टाळायला पाहिजे. म्हणजे जेवढी भूक आहे तेवढंच जेवलं पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी जेवलं पाहिजे. जास्त जेवून वॉकिंग किंवा एक्सरसाइज न करणं हे पण पोटाची समस्या उद्भवू शकतात. तर हे पण एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, की ताबडतोब जेवल्यानंतर झोपणं दुपारी किंवा रात्री पोटाचे विकार वाढू शकतात. त्याच्यानंतर सकाळ किंवा संध्याकाळ रोज अर्धा तास व्यायाम जसं की वॉकिंग, सायकलिंग, रनिंग तुम्ही हे केलं पाहिजे. त्याच्याने तुम्हाला हे पोटाचे विकार टाळू शकतात. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे रोज मेडिटेशन किंवा प्राणायाम करणं हे पण पोटाचे विकार हे दूर करू शकतात. कारण जास्त स्ट्रेस असल्यास ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि ॲसिडचं प्रमाण वाढलं की पोटाचे विकार वाढू शकतात. जसं की अल्सर, स्ट्रेस अल्सर्स होऊ शकतात किंवा उलट्या वगैरे होऊ शकतात किंवा मायग्रेनचे एपिसोड्स वाढू शकतात. तर स्ट्रेस मॅनेजमेंट ही पण फार एक महत्त्वाची बाब आहे. आहारामध्ये कमीत कमी मसाले आणि कमीत कमी तेल याचा उपयोग करून पण तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पण तुम्ही मेडिसिन घेणार आहात, ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आणि जो डोस सांगितला आहे त्या डोसमध्येच घेतले पाहिजे आणि त्या वेळेनुसारच घ्या. जर तुम्हाला काही पण शंका असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करून त्या योग्य त्या वेळेवर घेतल्या पाहिजे आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टरांनी जे गोष्टी सांगितल्या आहेत त्या प्रॉपर फॉलो करा. म्हणजे जसं सांगितलंय तशीच औषधं घ्या आणि त्याच वेळेवर घ्या. कारण जर तुम्ही वेळेवर न घेता दुसऱ्या वेळेवर घेणार असणार, तर त्याचे बी दुष्परिणाम होऊ शकतात आणि जसं सांगितले जसं की खाण्याआधी घ्या किंवा खाण्यानंतर घ्या. हे पण फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या पण तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. आहारामध्ये फळांचा वापर आणि भाज्यांचा वापर हा अधिक असायला पाहिजे. ज्याच्याने तुम्हाला आहारातून फायबर इंटेक वाढेल आणि पोटाचे विकार हे दूर होण्यात मदत होणार. आणि अजून काही समस्या असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना जरूर कॉन्टॅक्ट करा. माझं नाव डॉक्टर अनिकेत ओसवाल आहे. मी एक कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट आहे पुणे बिबेवाडी एरियातून आणि मी पुण्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये अटॅच आहे जसं की सह्याद्री हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, नंतर हर्ष हॉस्पिटल, स्पायर हॉस्पिटल. तर आपल्याला मी एक उदाहरण देऊन समजू इच्छितो, की औषध ही वेळेवर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार का घेतली पाहिजे. तर माझा एक पेशंट आहे, जो की जसं डॉक्टरांनी सांगितलं तसं औषधे घेत नव्हता. त्याला डायबिटीजची काही औषधी होती आणि तो ज्या औषधं प्रिस्क्राईब केल्या गेल्या होत्या, त्या खात नव्हता आणि
सिमिलर कंपोजिशनच्या काही जेनेरिक किंवा हलक्या क्वालिटीचे औषधं घेत होता. आणि त्याने ते औषध चालू करताच त्याला फार उलट्या आणि मळमळ व्हायला लागली, ज्याच्याने त्याला ताबडतोब मला परत कॉन्टॅक्ट करावा लागला. आणि मी औषध चेक केल्यास मला समजणे त्याने काही स्वस्त मेडिसिन आणि काही कॉस्ट कटिंगच्या नादामध्ये जेनेरिक किंवा लो क्वालिटी मेडिसिन्स यूज करण्यात आल्या. त्याच्याने त्याला हे साईड इफेक्ट्स उद्भवले आहेत. तर ताबडतोब मला ते औषधे बंद करून काही औषधांमध्ये चेंजेस करावे लागले, ज्याच्याने त्याची ती समस्या दूर करण्यात आली. तर मी हेच तुम्हाला सुचवेल की जे औषध प्रिस्क्राईब केली आहे तीच खाल तर धोके तुम्ही टाळू शकता. आणि तुमचं पोटाचे विकार औषधांमुळे जे होणारे दुष्परिणाम आहेत ते तुम्ही टाळू शकता. धन्यवाद.